निर्माण होते, अभिमान येतो. शब्दज्ञान, कुकिंग एक्सपर्ट असली तिला पण एक अभिमान असतो. काही महाराज पहा इतके रागीट असतात, काही एक्सपर्ट असतात. काही जण झारेत फेकून मारतात कोणाला तरी. राग एक्सपर्टपणाचा एक राग, अहंकार. ज्ञाननिधी काही महाराज लोक असे तुंबलेले असतात. तुम्ही जर दर्शनाला गेले, तुम्ही नमस्कार घाला, ते कधी घालणार नाहीत असं बरं का, किंवा असे घालतील, आपण असं घालू. ते त्यांची स्टाईलवरूनच ओळखता येते महाराज दिसायला. बसण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल. आता आमची अशी स्टाईल कोणाला काहीच वाटत नाही. एक्स्ट्रा स्टाईल पाहिजे ना. ड्रेस, वेश, चाल सगळं बेढंग असं वाटलं पाहिजे. हे भुजंग बनतात. गवई काल आळंदीला आपण ऐकलं एका जणाचं गीत. सुरुवात त्याची जर पाहिली, माझ्या रूममध्ये येऊन बसला होता त्यावेळेस तुंबलेलाच होता. एक अहंकार की आम्ही फार काही मिळवलंय जीवनामध्ये. महाराज लोकांना जेवढे अहंकार आहेत ना, अतिशय भयानक आहेत, अतिशय भयानक. काहींना त्यागाचा अहंकार आहे, काहींना ज्ञानाचा अहंकार आहे, पण हे अहंकार आहेत. आणि भुजंगासारखे डसतात. तुम्ही जर काही बोललं, अरे आम्ही जेवढे पावसाळे पाहिले ना तेवढं तुम्ही काहीच पाहिलं नाही. अभी तो दूध के दांत भी आपके पडे नहीं है. इतका अहंकार असतो. मग शब्दज्ञानाचा अहंकार, अध्यात्माच्या शब्दज्ञानाचा अहंकार, पांडित्याचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार, प्रवचनकार म्हणून अहंकार. त्यांच्या प्रायव्हेट जीवनात जा तुम्ही त्या महाराजांच्या, आणि मग पहा कशा अहंकार आहेत. एक शंकराचार्य दुसऱ्या शंकराचार्याच्या बरोबरीला बसत नाही, कारण माझं पीठ उंच आहे. अहंकार. एक महाराज दुसऱ्या महाराजांचं कीर्तन ऐकत नाही, आणि एक कवी दुसऱ्या कवितेची कविता ऐकत नाही. हिंदी कवी ऐकतात बरं का, मराठी कवी पळून जातात. आपली कविता झाली की पळून जातात, दुसऱ्याची नाही ऐकायची. अहंकार. ज्ञाननिधीचे भुजंग, आणि यांचं ज्ञान डसणार आहे, तुमचं कल्याण करणारं नाहीये, ते दंश करणार आहे. हे फुत्कार करतील. यांच्या कथा, यांचे कीर्तन, यांचे प्रवचन, हे सगळे हे भुजंग आहेत. भुजंग, त्याच्यातनं विष निघतं. तुमचं आत्मकल्याणही होणार नाही आणि तुमचं काहीच होणार नाही, असं भगवान गोपालकृष्ण ठसा मारतायत. आणि भगवान ज्ञानेश्वर आणि म्हणून तुकोबा म्हणतात, न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे न होती संत. अरे विसरलं पाहिजे, मला काहीच येत नाही, काहीच येत नाही. भगवान शंकराचार्य ज्यावेळेस हिंदुस्तान जिंकून समुद्र किनाऱ्यावरून चालले, त्यावेळेस शिष्य फार म्हणाले, वा 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 गुरुजी, तुम्हाला किती ज्ञान असेल, तुम्ही सगळ्यांना हरवलं, पण खरंच सांगा किती ज्ञानी आहेत तुम्ही. त्यांनी उचलला एक कण समुद्रातला, म्हणाले एवढी वाळू आहे ना समुद्रात. म्हणले हो, माझ्याजवळ मी आता हातात इतका एकच कण घेतलाय, एवढं ज्ञान आहे, आणि समुद्रात इतकी वाळू आहे ना, अजून तसंच ज्ञान पडलेलं आहे शिल्लक. हे ज्यावेळेस वाटतं तो भुजंग होत नाही, मला काही येत नाही. तुकाराम म्हणतात मला काही येत नाही, ज्ञानेश्वर म्हणतात काही येत नाही, पण आमचा कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणतो मला सगळं येतं, सगळं येतं. हे ज्ञाननिधीचे भुजंग, ज्याला वाटतं आपल्याला येतं तो भुजंग आहे ज्ञाननिधीचा. तो कामी आहे, तो क्रोधी आहे, तो लालची आहे. आणि ज्याला वाटतं येत असून आपल्याला काहीही येत नाही, तो खरा संत आहे. आणि तो खरा विषयातला डॉक्टरेट आहे, तो तज्ञ आहे. मला काही येत नाही. आतून जाण आहे की खूप राहिलंय अजून मिळवायचं, खूप राहिलंय.
म्हणून ज्ञान देखील एखाद्या वेळेस काम आणि क्रोधाला कारणीभूत बनतं. काही काही महाराज अपमान झाला म्हणतात माझं या घरामध्ये. आमची तशी बूज राखण्यात आली नाही, आमची डिग्निटी मेंटेन करण्यात आली नाही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे त्या ज्ञानावरचे भुजंग आहेत आणि यांच्याकडनं विषच दिल्या जाईल, अमृत होणारच नाही. जरीही अमृता समान वाक्य टाकले तर यांच्या तोंडातून निघाली की ते विष बनतील. लक्षात घ्या. हे ज्ञाननिधीचे भुजंग जरी किती मोठ्या पदावर असोत, हे भुजंग आहेत, विषधर आहेत. विषय दरीचे वाघ, विषयांच्या दऱ्यातील क्रूर वाघ आहेत. विषय शब्द स्पर्श रूप रस गंध. कारण अहंकार असला की म्हणजे लोभ असतो, लोभ असला की काम असतो, काम असला की क्रोध असतो, ईर्ष्या असते, मद असतो. सगळं काही यांच्याजवळ आहे. आणि विषयांसाठी लपलपलेले हाफपलेले. आम्हाला पैसा पाहिजे, 6 लाख लूंगा तो प्रवचन करूंगा. आजकाल महाराजांचे रेट ऐकल्यावर आधीचे कठीण रेट्स आहेत. 1.25 लाख 2 लाख काही काही कीर्तनकार घेतात एका वेळेस. मग 6 लाख 10 लाख मोठमोठ्या महाराजांचे रेट्स आहेत. विषय दरीचे वाघ, घेऊ नये असं नाही. हे पहा, 2 गोष्टी वेगळ्या. घेऊच नाहीत असं नाही, फुकटात दिलं त्याचं गुणही येत नाही, हे तितकंच खरं. पण एखाद्या वेळेस फ्रीमध्ये कथा सांगितली, बिघडतं कुठं तुमचं? बिघडतं कुठं? म्हणजे फुकटातच सांगावी असं नाही. अरे हॉस्पिटल आहे, हे तुम्हाला काही जगवायचं असेल घ्या, जरूर घ्या. पण एखाद्या वेळेस फुकट सांगितलं, 4 वेळेस कुठे फुकट सांगितलं. ज्ञानेश्वरांच्या जन्मशताब्दीला देखील पैसे घेण्यात आले. काही भाग तर सोडा, एखाद्या वेळेस सोडलं म्हणे, पण जरा कमी पैसे घेतले. नाही, असं कुठे कुठे वर्ज्य करावं, काही काही भाग सोडून द्यावा. घेऊ नये असं नाही मी म्हणत, मी त्या याच्यातलाही नाही आहे. ठीक आहे, सांगितलं असेल तुकारामांनी की जो कथेचा विक्रा करतो वगैरे वगैरे, ठीक आहे, ओपिनियन्स आहेत ते. पण आज महाराज लोकच पैसे काढू शकतात आणि कल्याणाचं काही भाग उभा करू शकतात, हे विसरता येणार नाही. पण केवळ मी कथा पैशासाठी करेल असं नाही. हा कथा करून जो पैसा मिळवेल तो लोककल्याणाकरता खर्च करेल, चालतं ते, किती मागा. म्हणजे हेतूला मी फरक करतो. हेतू पैशासाठी कथा करणं आणि कथेमुळे पैसा मिळणं 2 गोष्टी वेगळ्या. कथेमुळे पैसा मिळत असाल अलाउड आहे, पण केवळ पैशासाठीच मी कथा करतो, त्या कथेचा कचरा झाला. हा भाव. विषय दरीचे वाघ, हे ते वाघ आहेत विषयांदरीतले. विषय नारायण रूप होत नाहीत. कारण काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आडवे आलेले आहेत. आणि नागोबासारखे ते वाघ म्हणून बसलेले त्याच्याशी. आतला गुप्त ठेवा दिसत नाही, दिसत नाही. आत्मज्ञानी पुरुष देखील पूर्ण जर परिपक्व झाला नसेल, त्याचाही डाऊनफॉल होतो, तोही ज्ञाननिधीचा भुजंग बनतो.
आणि सिद्ध्या थोड्या बहुत येतात, त्याचे चमत्कार करू लागतात. म्हणून अनेक महाराज चमत्काराच्या पाठीमागे लागलेले आहेत. पाहतो काहींना चुकून थोड्या बहुत सिद्ध्या जर आल्या तर वाटण्याचाच धडाका लागतो आणि त्याच्यातनं सगळं आपण नष्ट करीत चाललेलो आहोत. काही नाही, आत्मकल्याणाकरता सिद्ध्या वापरा असं बाप्पासाहेबांचे मोदीजी महाराजांचे आदेश आहेत. लौकिक संसाराच्या हेतुपूर्तीसाठी नाही. आपल्याकडे बंधन आहे. आत्मकल्याण एखाद्या साधकाचं करायचं असेल, त्याला देव बनवायचं असेल, सिद्ध्या वापरा. पण कोणाच्या स्वार्थपूर मला मुलगा व्हावा तथास्तु. अरे किती पर्सेंटेज सिद्धी गेली. माझा रोग जावा तथास्तु. माझं नाक चपट आहे ते थोडं वर यावं तथास्तु. काही गरज. सिद्ध्या कशासाठी वापरायच्या. माझा संसार चांगला व्हावा तथास्तु. लोकांना हेच पाहिजे म्हणतात. ते म्हणतात खरं म्हणजे ते त्यांच्यामुळेही होत नाहीत. आपण म्हणतोय त्यांच्याजवळ सिद्ध्या आहे, पण थोडंफार आहे असं कल्पना कर. कशात वाटायले ते खैरात. हिरा देऊन पुरणपोळी विकत घेतली एवढंच. त्याचं मोल काय आणि तुम्ही कशा करता वापरायले ते, त्याचा उपयोग काय. विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. कोण काम क्रोध. विषय तुम्हाला नाही उपभोगता आला. मुलगा देखील मारामारीला तयार होतो. आई लाडू दे, देत नाही, देत नाही. आताचे पोरं उठतात की मारायला लागतात. काम क्रोध लोभ वाघ बनतात. ढरकाळ्या फोडतात, आपल्या अंगावर येतात. नवरा देखील ढरकाळी फोडतो. तुला म्हणलं ना स्वयंपाक चांगला कर, नाही करत. वाघ. विषयपूर्ती झाली नाही. रूप रस गंध चांगली राह म्हटलं ना, नाही राहत. मी कशी राहील गबाळी मबाळी सबाळी. झाली भांडणं सुरू. विषय दरीचे वाघ बनतात त्यावेळेस. भजन मार्गीचे मांग. आणि भजन मार्गात आडसर करतात हे कोण. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. भजन मार्गीचे मांग म्हणजे काही भजने पैसे देऊन भजन करायला येतात. आपल्याकडे देखील बिदायगी द्यावी लागली. मला माहिती आहे आळंदीला मला वाटलं खुशीनं आले ते आपल्या इथं हजेरी लावायला. माझं फारच मोठा गैरसमज झाला. मग कळालं की ज्यांनी आणलं त्यांनी सांगितलं तुम्हाला देऊत ना मी बिदागी मी देईल म्हणले. म्हणजे किती द्याल बिदागी. म्हणले काय द्यायचं देईल पण मी देईल. बिदागीवर भजन परप्रभूचं. कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाच्या ठीक आहे धंदा आहे तो घ्यावही. पण आपण आध्यात्मिक भाषेकडे जर वळलो तर भजन फक्त पैसा करता आहे. प्रभू करता भजन की पैसा करता भजन एवढं सांगा. म्हणून तो रसास्वाद दिव्य अभाव प्रगटत नाही. कोणाला खुश करण्याकरता भजन, कोणाला पैसे काढण्याकरता भजन. मीरा गायली पण प्रभूसाठी नाही. नाचली तमाशा म्हणून नाही. लक्षात घ्या. आपण गातो पैशासाठी. विषय दरीचे वाघ म्हटलंय. एकदा अकबर बादशाह तानसेनला म्हणाला, तानसेन दिवे लावल्यानंतर दिवे लागतात, तू दीपराग गायल्यानंतर दिवे लागतात, मल्हार गायल्यानंतर पाऊस पडतो. अरे तू जर इतका सुंदर गवई आहे, चांगला आहेस, तर तुझे गुरु कसे असतील. मला त्यांचं गाणं ऐकव. ते म्हणे महाराज माझे गुरु, कारण दरबारातला गायक होता, माझे गुरु येत नाहीत, ते कोणासमोर गात नाहीत. नाही आपण त्याला बिदागी देऊ. किती पैसे घेतात चला बोला.
आणि आले पाहिजेत, मला माहीत नाही. ते म्हणजे ते येत नाहीत. ठीक आहे म्हणले, आपण तिकडे जाऊ. अकबर आणि बिरबल एकटेच दोघंजण वृंदावनामध्ये. स्वामी हरिदास साधू होते, सिद्ध पुरुष होते, पण गायनातून नाद ब्रह्मात्म त्यांनी उपासना केलेली होती. वृंदावनामध्ये समाधी अवस्थेमध्ये असताना त्या झोपडीमध्ये अकबराला बाहेर उभं केलं तानसेननी, आणि तानसेन आत गेले. स्वामी हरदासांना म्हणाले, समाधीतून खाली उतरले, का तानसेन का आलास? महाराज, काल जे तुम्ही मला गुरुजी जो पाठ दिला होता ते मी म्हणून दाखवतो राग, पहा जमला का? आणि हा स्वतः गायला लागला. तानसेन गाता गाता हटकून चुकला. चुकल्यानंतर स्वामी हरदासांनी उचलली ती तान आणि दाखवलं कसं असतं. ते गायन ऐकता ऐकता बाहेर अकबर जवळपास बेशुद्ध पडला, समाधी अवस्थेमध्ये गेला. ते गायन समाधीस्थ केलं अर्जुन याला, समाधीपर्यंत पोहोचवलं नाद ब्रह्माने. आणि ज्यावेळेस तानसेन बाहेर आला, पाहतोय तो अकबर बेधुंद अवस्थेत पडलेला आहे. त्यांनी पाणी टाकून उठवलं. अकबर तृप्त होता. आणि अकबराने एवढंच म्हटलं, तानसेन तू तुझ्या गुरुसारखं का गात नाहीस? लक्षात घ्या. तानसेननी एवढंच सांगितलं, मी ह्या पृथ्वीच्या राजाला खुश करण्याकरता गातो, आणि माझे गुरु त्या विश्वाच्या सम्राटाला खुश करण्याकरता गातात, विश्वपतीला खुश करण्याकरता गातात. दोन्ही आवाजामध्ये फरक राहील, लक्षात घ्या. ज्यावेळेस पैशासाठी आम्ही भजन करू त्यावेळेस आपण मांग बनलो आहोत, आणि प्रभू प्रगट होण्याकरिताच्या वाटेमधील मांग आहोत, अडसर आहोत. आणि आमचा जीवात्म्याला आत्मदर्शन कधीच होणार नाही. जीवात्मा आणि आत्मा याच्यामधील मांग आहोत, याच्यामधील वाघ आहोत. विषय तो नारायण रूप झाल्यानंतर जो परमात्मा प्रगट होईल त्याच्या